नमस्ते, मी शरद रामदास काळे, मॅनेजिंग डायरेक्टर आईज कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे. अर्बन एरियाजमध्ये बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये आपल्याला हे जाणवतं, बिल्डिंगच्या वरची टाकी बऱ्याच वेळा रिकामी आहे किंवा ओव्हरफ्लो होतीये. ह्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करण्यासाठी आम्ही आईज कॉर्पोरेशनमध्ये टँक फिलर ही एक सिरीज बनवली. ह्या ऑटोमॅटिक मशीनमुळे तुमच्या टाकीतलं पाणी कमी झालं की ऑटोमॅटिकली मोटर सुरू होईल, टाकी फुल झाली की ऑटोमॅटिकली मोटरला बंद करेल. आपल्या टँक फिलरला तुमच्या मोटरच्या स्टार्टरला जोडायचं, एक फ्लोट सेन्सर टाकीमध्ये सोडायचा. लाईफ टाईम कधीही तुम्हाला टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्याची किंवा बंद करण्याची गरज पडणार नाही. हा आहे आपला टँक फिलर फॉर टिल्लू मोटर. ज्या मिनी मोनोब्लॉक हाफ HP 1 HPच्या मोटर्स असतात त्याच्यासाठी तुम्ही याला वापरू शकता. याच्यामध्ये ऑटो मोड आणि मॅन्युअल मोड असे दोन फंक्शन्स आहेत. जर तुम्ही याला ऑटो मोडमध्ये ठेवलं आणि घराच्या टाकीवरचं ठराविक लेवल नंतर पाणी कमी झालं तर आपला टँक फिलर मोटरला ऑटोमॅटिकली सुरू करेल. टाकीची लेवल भरली, टाकी भरत आली की मोटरला बंद करेल. नेक्स्ट इज टँक फिलर फॉर सबमर्सिबल पंप्स. याला स्टार्टर जे असतात आपले, जे सबमर्सिबल पंप्स म्हणजे बोरवेल्स किंवा ओपन वेलचे जे पंप असतात सिंगल फेजचे, तुम्ही याला हे जोडू शकता. याच्यामध्येही ऑटो मोड आणि मॅन्युअल मोड असे फंक्शन्स आहेत. मोटर जर ड्राय चालायला लागली तर हा मोटरला बंद करतो. याच्यामधूनही एक वायर फ्लोट तुमच्या टाकीमध्ये जाईल. टाकीमधलं पाणी कमी झालं की ऑटोमॅटिकली मोटरला सुरू करेल. टाकी भरली ऑटोमॅटिकली मोटरला बंद करेल. तर या आपल्या टँक फिलर्स या प्रोडक्टमुळे तुमच्या टाकीमध्ये तर नेहमी पाणी असेलच, पण तुम्हाला वॉचमनशी भांडायची गरज नाही पडणार की तुम्ही मोटर सुरू नाही केली, तुम्ही मोटर बंद नाही केली. पाण्याचा व्यत्यय, पाणी आणि वीज ह्या दोन्हीची तुमची बचत नक्कीच होईल. या आता आपण याचा एक लाईव्ह डेमो बघूयात. हा आपला आईज टँक फिलर SP1. याला आपण सिंगल फेज स्टार्टर, जे आपल्या सबमर्सिबल मोटरचा स्टार्टर असतो, त्याला जोडलेलं आहे. आपला टँक फिलर व्यवस्थित काम करतो हे याचं इंडिकेशन की ते पॉवर आहे. दुसरा, अप्पर टँक फुल. जर वरचा टँक फुल झाला त्यावेळी तुम्हाला हा LED ग्लो होईल. मोटर ज्यावेळी ऑन होईल त्यावेळी ही लाईट ग्लो होईल. टँक एम्प्टी, ज्यावेळी टँक मधलं पाणी संपेल त्यावेळी ही लाईट ग्लो होईल. याच्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटो मोड असे दोन ऑप्शन्स आहेत. ऑटो मोडवरती जर असेल तर त्यावेळी ऑटोमॅटिकली आपला टँक फिलर मोटरला सुरू करेल आणि टँक भरल्यानंतर ऑटोमॅटिकली बंदही करेल. वरची टँकमध्ये पाणी सफिशियंट आहे म्हणून इथे टँक फुल हे इंडिकेशन लागलेलं आहे. जसजसं टाकीतलं पाणी कमी होत जाईल तसतसं एका ठराविक लेवलला टाकीतलं पाणी आलं, टँक फुलचे इंडिकेशन बंद झाले, आपल्या टँक फिलरने मोटरला ऑन केलं. आता मोटर सुरू आहे म्हणजे काय, तर हळूहळू टाकी भरायला सुरुवात होईल. जशी टाकी भरली जाईल तसं आपला टँक फिलर मोटरला बंद करेल. जसं आता मोटर सुरू आहे, टाकी फुल झाली, आपल्या टँक फिलरने मोटरला बंद केलं. तर अशा प्रकारे टँकमधलं पाणी जसं जसं कमी होईल, एका ठराविक लेवलपेक्षा कमी झालं की आपला टँक फिलर मोटरला सुरू करेल. मोटर सुरू असताना टाकी जसजशी भरेल, टाकी फुल झाली की आपला टँक फिलर मोटरला बंद करेल. मी आता तुम्हाला हे सांगतो की आपल्या टँक फिलर सोबत फ्लोट सेन्सर नेमका जोडायचा कसा. आपल्या टँक फिलरला दोन फ्लोट जोडण्याची व्यवस्था आहे. एक लोअर सेन्सर, ज्या सोसायटीमध्ये खालची टँक आहे त्यालाही तुम्ही सेन्सर जोडू शकता, म्हणजे खालच्या टँकमध्ये पाणी असेल तरच मोटर सुरू होईल. आणि दुसरा म्हणजे अप्पर टँक. अप्पर टँक सेन्सर म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या वरची जी टाकी असते ज्याच्यातलं पाणी कमी झाल्यानंतर तुम्हाला मोटर ऑटोमॅटिकली चालू पाहिजे, तर त्या ठिकाणी अप्पर टँकला जोडण्यासाठी पण एक फ्लोटची व्यवस्था आहे. जसं आता आपल्याकडे डायरेक्ट बोरवेल आहे म्हणून लोअर टँक नाही, म्हणून लोअर टँकच्या ज्या दोन वायर्स आहेत त्यांना एकत्र आपण जोडलं. आता अप्पर टँकच्या ज्या दोन वायर आहेत त्याच्यामध्ये आपण ब्लॅक आणि ब्लू ह्या दोन वायर्स ज्या सेन्सरच्या आहेत त्या आपल्या टँक फिलरला जोडल्या. आता टँक फिलर नेमकं काम कसं करतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता तुम्ही पाहत असाल, असं समजा की तुमची टाकी अशी इथपर्यंत आहे, तर आता हा फ्लोट असा असणार. तुमची टाकी जर फुल असेल तर फ्लोट असा असेल. जसजसं टाकीतलं पाणी कमी होईल तसतसा हा फ्लोट खाली जाईल. जसा हा खाली जाईल तसा टँक एम्प्टी झाली म्हणून आपल्या टँक फिलरने मोटरला सुरू केलं. जशी मोटर सुरू झाली, या टँकमध्ये पाणी भरायला सुरुवात होईल आणि हा टँक फिलर, हा फ्लोट हळूहळू वर यायला सुरुवात होईल. जसा हा फ्लोट वरती येईल, पूर्ण टँक ज्यावेळी भरेल त्यावेळी आपला टँक फिलर मोटरला बंद करेल.
म्हणजेच हा जो येलो नॉब आहे तो तुम्हाला टँकच्या एक्झॅक्टली मधोमध ठेवायचा आहे, जेणेकरून ज्यावेळी फ्लोट हा वरती येईल त्यावेळी मोटर बंद होणार आहे, कारण टँक फुल होईल. आणि फ्लोट ज्यावेळी असा खाली जाईल त्यावेळी तुमची मोटर सुरू होईल. अशा पद्धतीने आपला हा टँक फ्लोर आणि आपला सेन्सर काम करेल.